माननीय सर्वोच्च न्यायालयाने आपण यामध्ये जे क्युरेटिव्ह पिटिशन फाईल केलेलं आहे त्याला देखील म्हणजे आता मराठा समाजाला हे आपण या समाजाला जे योजना देतो त्या मी डिटेलमध्ये गेलो नाही. अनेक योजना आहेत मराठा समाजाला जसं आपण देतोय ओबीसी समाजाला देखील धनगर समाजाला देखील ओबीसी प्रमाणे मराठा समाजाला देखील अनेक योजना आपण लागू केलेल्या आहेत आणि त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देणं हे आपलं पहिलं उद्दिष्ट असलं तरी सुद्धा यामध्ये त्यांना इतर ज्या काही सवलती आणि ज्या काही योजना आहेत या सर्व इतर समाजाप्रमाणे मिळाल्या पाहिजेत आणि या सर्व सारथी बार्टी महाज्योती टीआरटी या सर्वांमध्ये कुठलाही भेदभाव असता कामा नये एक समानता असली पाहिजे अशा प्रकारची सरकारची भूमिका आहे आणि म्हणूनच यामध्ये आज आपल्याला सगळ्यांचा उद्देश एकच आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि म्हणून महायुतीच्या सरकारने या बाबतीमध्ये आता मागचं ज्या वेळेस सरकार देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यावेळेस आपण हे मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. एकमताने आपण तो निर्णय घेतला. एकमताने निर्णय घेतल्यानंतर तो हायकोर्टामध्ये आपण टिकवला देखील परंतु सुप्रीम कोर्टामध्ये तो काही कालावधीनंतर रद्द झाला. त्याची कारणमीमांसा मी पुन्हा करू इच्छित नाही. त्यामुळे त्यामध्ये मागास मराठा समाज हा मागास आहे हे आपल्याला तिथे मांडण्याची आवश्यकता होती. दुर्दैवाने काही गोष्टी राहून गेल्या. दुर्दैवाने त्यामध्ये मी जाऊ इच्छित नाही. त्यामध्ये कोणाची चूक होती कोण जबाबदार होतं हे मी या ठिकाणी खाली काही गोष्टी बोललोय त्यामुळे मी त्याचा हा होतो ना कमिटीत मी होतो आणि त्याचं अध्यक्ष कोण होतं आणि मुख्यमंत्री कोण होतं तेही आपल्याला माहित आहे. त्यामुळे मी त्याच्यामध्ये खोलामध्ये जाऊ इच्छित नाही. समजलं की नाही. पण ते दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये ते रद्द झालं आणि रद्द झाल्यानंतर भोसले समिती गठीत केली जस्टिस भोसले आणि त्यांनी काही शिफारसी केल्या. त्या शिफारसीमध्ये रिव्ह्यू पिटिशन दाखल करण्याची सूचना झाली. रिव्ह्यू पिटिशन दाखल केलं गेलं परंतु दुर्दैवाने ते फेटाळलं गेलं. मग महायुतीचं सरकार आमचं आलं आणि मग आम्ही क्युरेटिव्ह पिटिशन फाईल केलं. आज क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून आज ज्या वेळे मागच्या वेळी ज्या चुका झाल्या जे ऑब्झर्वेशन सुप्रीम कोर्टाने नोंदवले ज्या त्रुटी त्या ठिकाणी दाखवल्या तिथे कुठल्याही चुका होणार नाही याची काळजी आमच्या सरकारने घेतलेली आहे आणि यामध्ये या ठिकाणी पूर्णपणे मागासवर्ग आयोगाद्वारे अधिकचं सर्वेक्षण त्याद्वारे संकलित झालेला जो काही स्टॅटिस्टिकल आणि एम्पिरिकल डेटा जो आहे हा डेटा जो आहे हा पूर्णपणे या ठिकाणी गोळा करण्याचं काम सुरू आहे आणि तशा प्रकारच्या सूचना आज आपण निर्गमित केलेल्या आहेत आणि जे क्युरेटिव्ह पिटिशन जे दाखल झालेलं आहे त्यामध्ये देखील एक विंडो ओपन झालेली आहे. आपल्याला सर्वांना काही लोकांना वाटत होतं की क्युरेटिव्ह पिटिशन पण या ठिकाणी डिसमिस होईल परंतु सुदैवाने त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्यामध्ये लिस्टिंग करून प्रोसेसमध्ये ऐकू अशा प्रकारचं एक भाष्य केलेलं आहे. त्यामुळे तो देखील एक विंडो आपला ओपन झालेला आहे आणि म्हणून राज्य सरकारच्या वतीने तिथं जी काही मेहनत करायची त्या ठिकाणी जे काही जे तज्ञ वकील आहेत त्यांची जी काही फौज उभी करायची त्यासाठी आपण एक टास्क फोर्स देखील स्थापन केलेला आहे आणि यामध्ये टास्क फोर्स मध्ये देखील जे तज्ञ आहेत त्याच्यावर काम करतायत आणि जर यामध्ये क्युरेटिव्ह पिटिशन मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ओपन कोर्ट हिअरिंगला अनुमती जर दिली तर राज्य मागासवर्ग आयोगाद्वारे अधिकचं सर्वेक्षण आणि त्याद्वारे संकलित झालेली सर्व माहिती त्या ठिकाणी सादर करण्यात येईल भाई आणि त्यामुळे नक्की मराठा आरक्षणाच्या बाजूने युक्तिवाद करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने सिनियर काउन्सिलची फौज आपण उभी करतोय. त्यामध्ये ज्येष्ठ विधिज्ञ हरेश साळवी मुकुल रोहतगी तुषार मेहता आत्माराम नाडकर्णी परमजीत सिंग पटवालिया
विजयसिंग थोरात, अनिल साखरे, शेखर जगताप, वैभव सुबदरे, अक्षय शिंदे आदींचा त्यात समावेश आहे. आणखी काही लोकांना यामध्ये तज्ञ लोकांना ज्यांनी पूर्वी आरक्षण देताना हायकोर्टामध्ये देखील जे काही बाजू मांडताना मेहनत घेतली त्यांची मदत या ठिकाणी घेतली जाईल. आणि म्हणूनच या ठिकाणी मगाशी मी म्हटलं की या कामी सर्वांची मदत घेतली जाईल. आणि हे जे काही क्युरेटिव्ह पिटिशन जे आहे यामध्ये सरकार या मराठा समाजाची जी काही बाजू आहे ती भक्कमपणे मांडली जाईल आणि त्यासाठी सर्व प्रयत्न या ठिकाणी केले जातील. आणि त्याचबरोबर आयोग देखील आपण पुनर्गठित केलेला आहे. त्याला देखील आपण जे काही सूचना करायच्या त्या सूचना केलेल्या आहेत. त्यांना देखील आपण टर्म्स ऑफ रेफरन्स दिलेला आहे आणि कशा पद्धतीने आपली विनंती केलेली आहे आयोगाला की बाबा लवकरात लवकर आपल्याला हे सर्वेक्षण करण्याची आवश्यकता आहे. त्यांना जे काही आवश्यक बाबी आहेत, यंत्रणा आहे, त्यांना मनुष्यबळ आहे, त्यांना मागासवर्ग आयोगाला 368 कोटी रुपयांच्या निधीचा त्यालाही मान्यता आपण दिलेली आहे. आणि म्हणून आज हे सगळं मराठा समाज जो मागास आहे हे सिद्ध करण्यासाठी किंबहुना ज्या त्रुटी दूर करण्यासाठी हा आयोग या ठिकाणी काम करणार आहे आणि त्यांना पूर्णपणे सरकारी यंत्रणा मदत करणार आहे. आणि म्हणून उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय आणि इतर न्यायालयीन पातळीवरही मराठा समाजाचं आरक्षण जे काही कसं या ठिकाणी त्याला मदत होईल यासाठी आपण समन्वय राखण्यासाठी निवृत्त न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली देखील एक समिती नेमली आहे. त्यामध्ये गायकवाड साहेब आहेत, संदीप शिंदे आहेत आणि हे सगळे जे आहेत हे सर्व सरकारला शासनाला या ठिकाणी मदत करणार आहेत. आणि म्हणूनच यामध्ये आपण जो मराठा समाजाला आरक्षण देताना आपण ही सर्व तयारी आपण करतोय. त्याचबरोबर जे कुणबी दाखले जे आहेत, कुणबी प्रमाणपत्र देण्याची जी मराठवाड्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र जे आपण जुन्या नोंदी तपासून जी जस्टिस शिंदे कमिटी काम करते आहे ती अतिशय चांगलं काम त्या ठिकाणी शिंदे कमिटी करते. आणि त्यामध्ये जे जुने पुरावे आहेत यामध्ये सर्व पुरावे ते तपासतायत आणि त्यामधून ज्या जुन्या नोंदी सापडत आहेत त्या जुन्या नोंदीप्रमाणे या ठिकाणी त्यांना जुन्या नोंदी सापडल्यानंतर